लठ्ठपणाच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येक जण जिम लावतात, मात्र आजकाल लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणाची समस्या पाहायला मिळतीये। त्यामुळे कित्येक जण शारीरिक आणि कित्येकदा मानसिक त्रास देखील लहान मुलांना सहन करावा लागतो। मात्र लहान मुलांमधील हे लठ्ठपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकच काही उपाय करू शकतात। त्यामुळे याबाबतच्या काही गोष्टी कोल्हापुरातील सेलिब्रिटी फिटनेस कोच सागर गाताडे यांनी सांगितल्या आहेत। सध्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणा खूप जास्त वाढत चाललाय आणि याचं प्रमाण जवळपास 40 ते 45% गेले आणि हे खूप भयंकर आहे। आजच या गोष्टींना आवर घालणं गरजेचं आहे, नाहीतर येणारी परिस्थिती खूप भयानक होऊ शकते। सध्या मुलांचा जास्तीत जास्त वेळ मोबाईल स्क्रोल करण्याकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ती खूप कमी प्रमाणात आहे। तर मोबाईलकडे थोडंसं दुर्लक्ष करून मैदानी खेळ किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। मोबाईलचा अतिरेक कमी करून मुलांना मैदानी खेळ शिकवणे किंवा त्यांना ज्या स्पोर्ट्सची आवड आहे त्या स्पोर्ट्समध्ये त्यांना घालणे हे आपल्या पालकांचं कर्तव्य आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपण पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की लहान मुले आपल्यालाच कॉपी करतात, सो त्यांच्यासमोर जंक फूड न खाणं ही एक आपली जबाबदारी बनून गेली आहे, ज्याच्यामुळे तुमची मुलं तुम्हाला कॉपी करणार नाहीत आणि त्यांचं लाईफस्टाईल जे आहे ते पूर्ण हेल्दी बनून जाईल। गहू, साखर, मैदा यासारखे पदार्थ बॉडीला खूप जास्त आणि लवकर डॅमेज करतात, तर या पदार्थाचं सेवन जर आपण कमी केलं तर चाइल्ड ओबेसिटीपासून आपण वाचू शकतो। हे जे पदार्थ आहेत हे शरीरामध्ये जाऊन इन्सुलिनच्या लेवल ज्या आहेत त्या वाढवतात आणि त्याच्यामुळे आपण लवकर वजन वाढवतो। तर लहान मुलांना गोड पदार्थापासून लांब ठेवणे, त्यांना गोळ्या, चॉकलेट, कॅडबरी याच्यापेक्षा काहीतरी पौष्टिक आहार देणे हे आपलं पालक म्हणून कर्तव्य आहे। दरम्यान खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच व्यायामाची सवय देखील पालकांनी नियमितपणे लावून घ्यावी, असेही सागर सांगतात। मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांना सुद्धा आज रोजी हार्ट डिझीज किंवा शुगर यासारखे प्रॉब्लेम होत आहेत। तर आज आपण पालक म्हणून आपण जर स्वतः शरीराला व्यायामाची आवड लावली आणि आपण जर पौष्टिक आहार खात असेल तर आपली मुलं सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला कॉपी करणार आहेत आणि आपण पालक म्हणून त्यांच्यासमोर एक स्मार्ट एक्झाम्पल बनून राहू शकतो। सो तुम्ही सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि चांगल्या गोष्टी फॉलो करा। तर हे सर्व करायचे ठरवल्यास आपण नक्कीच आपल्या पाल्याचा वाढता लठ्ठपणा कमी करू शकतो किंवा अतिलठ्ठपणा येण्यापासून रोखू देखील शकतो, असे आवाहन देखील या निमित्ताने सागर गाताडे यांनी पालकांना केलंय। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।